तर सध्या महादेव जानकर परभणीमधून बोलत आहेत। खरं तर जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला परभणीमधून पाहायला मिळत आहे। तर परभणीमध्ये सीड एक्सलंट सीड आणि फीड मी शेतकऱ्याला द्यायची भूमिका करेन। मला परभणीत मेडिकल हब आणायचा आहे, जिल्ह्यामध्ये मेडिकल हब आणायचा आहे, एज्युकेशन हब आणायचा आहे। या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आहे पण मेडिकल कॉलेजला बिल्डिंग नाही। या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नाही। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विकासाला मत म्हणून आम्ही उभा राहिलो आहे तुमच्या दारात। विकासाला मतदान पाहिजे। मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होणार आहेत, कुणीही त्यात हे करू शकणार नाही। जिल्ह्यामध्ये मेडिकल हब आणायचा आहे, एज्युकेशन हब आणायचा आहे। या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आहे पण मेडिकल कॉलेजला बिल्डिंग नाही। या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज नाही। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, विकासाला मत म्हणून आम्ही उभा राहिलो आहे तुमच्या दारात। विकासाला मतदान पाहिजे। मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होणार आहेत, कुणीही त्यात हे करू शकणार नाही। परभणीकरांना मी विनंती करीन की संधी तुम्ही मला द्या। संधी दिल्यानंतर आपल्या भागातली बेरोजगारी मिटवण्यासाठी, आपल्या भागातलं सिंचन मिटवण्यासाठी, आपल्या भागातलं मेडिकल हब, एज्युकेशन हब आणि टेक्सटाईल पार्क करण्यासाठी तुम्हाला मला आशीर्वाद तुमचे पाहिजेत। माझं चिन्ह शिट्टी आहे। मी एनडीएतला घटक पक्ष आहे। एनडीएतला घटक पक्ष म्हणून तुम्हाला विनंती करतोय बांधवांनो। म्हणून माझ्या तमाम जनतेला, सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती आहे, ही संधी द्या। मला घर नाही, दार नाही, कुठं टक्केवारी खाणार नाही। तुमच्या विकासासाठी झपाटून घेण्याचं काम करीन, एवढंच मी सांगू शकतो। मी कुणावर टीका करणार नाही, चौघांच्या हाताला धरीन। मोदी साहेबाला विनंती करीन, राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती करीन आणि सर्वात जास्त परभणीला फंड आणीन। मोदी साहेबांनी जसा वाराणसीचा विकास केलाय तसा मी माझ्या परभणीचा विकास करणार आहे। परभणीचा विकास करणार आहे। आणि बांधवांनो, मी परभणीकर होणार आहे, परभणीत राहणार आहे, परभणीकर राहणार आहे। भारतीय जनता पार्टीचे रामप्रसाद बोर्डीकर असतील, राहुल लोणीकर असतील, आमचे राजेश विटेकर असतील किंवा डॉक्टर खटिंग असतील, यांनी मागणी केली। परंतु बांधवांनो, मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या साक्षीने सांगू इच्छितो, तुम्हाला मोकळ्या हातात ठेवणार नाही। तुमचं बी लग्न लावण्यासाठी मी फडणवीसांचं पाय धरीन, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका बांधवांनो। अरे बांधवांनो, मी एक जागा घेतलेली आहे फक्त। म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, देशाचा विकास करण्यासाठी मोदीचं अस्त्र आहे। आणि मोदी साहेब आज तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी प्रभावती नगरीला येतात, प्रभावती नगरीला। आजपर्यंत फडणवीस साहेब या जिल्ह्यात पंतप्रधान कोण आले नाहीत। पहिला पंतप्रधान येणारा नरेंद्र मोदी हे परभणीचे आहे। आमची मागणी काय? आमची मागणी काय? आमच्या तरुणांना काम द्या। परभणीतली लोक पुण्याला कामाला जातात, मुंबईला जातात, नाशिकला जातात। कालच मला कळालं, आमच्या गुट्टे साहेबांनी सांगितलं की 1000 माणसं गुजरातला कामाला आहेत, 1000 माणसं गुजरातला कामाला आहेत। म्हणून माझी विनंती आहे, आमची माणसं बाहेरच्या जिल्ह्यात कामाला जाता कामा नयेत, परभणीतच राहिली पाहिजेत। आमचं कृषी विद्यापीठ आहे, 7000 हेक्टर लँड आहे त्याची। त्याला सिंचन जर दिलं तर आमच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्याला आम्ही बी बियाणं फुकट देऊ शकतो, एवढा क्लस्टर हाऊस उभा करू शकतो। म्हणून मला इंटरेस्ट आहे।